अजितदादांच्या विमानाची अपघात चौकशी निष्पक्षपातीपणे करायची असेल तर अशोक खराचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे त्याचे सर्व CDR काढा. आमदार अमोल मिटकरी यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती. अशोक खरात हा जो भोंदूबाबा आहे त्याचा VSR कंपनीच्या विमानाशी याचा संबंध आहे आणि VK सिंग हा त्याचा भक्त असल्याचा आमच्या निदर्शनास येत आहे, अशी माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीत दिली आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंत खरात याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत. त्याचप्रमाणे त्याच्या खात्यावर झालेले ट्रान्झॅक्शन कोणाच्या सांगण्यावरून झाले, दादांना रोडने जाण्यापासून कोणी रोखलं, या सर्व बाबी पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने निष्पक्षपातीपणे चौकशी करून जर अजितदादांना न्याय द्यावा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना वाटत असेल तर आमचे हात जोडून विनंती आहे. अशोक खराचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे त्याचे सर्व CDR काढा आणि VSR कंपनीचे जे विमान ते मग अरोरा यांनी हायर केलं होतं का, की त्यांनी सेकंड हँड विमान घेतल्याचं लक्षात येतं. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेचा जर आगडोंब उसळला तर असं मला वाटतं की शनी शनेश्वर मंदिराच्या गाभापर्यंत ही आग पेटत जाईल, असा इशारा अमोल मेटकर यांनी दिला आहे. अशोक खरात हा जो भोंदूबाबा आहे हा VSR कंपनीच्या विमानाशी याचा संबंध आहे. VK सिंग हा त्याचा भक्त असल्याचं आमच्या निदर्शनास येते आहे. 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे. त्याचप्रमाणे याच्या खात्यावर झालेलं ट्रान्झॅक्शन, कुणाच्या सांगण्यावरून दादा VSRच्या विमानात बसले होते, कुणी त्यांना रोखलं होतं रोडनी जाण्यापासून म्हणजे 27 जानेवारीला, ह्या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने निपक्षपाती चौकशी करून जर अजितदादांना न्याय द्यावा असं जर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना वाटत असेल तर आमची हात जोडून विनंती आहे की अशोक खरात 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे त्याचे सर्व CDR काढा आणि VSR कंपनीचं जे विमान ते मग अरोरानी हायर केलं होतं का, त्यांनी सेकंड हँड विमान घेतल्याचं लक्षात येतंय. हे सगळ्या गोष्टी ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेचा जर आगडोंब उसळला तर मला असं वाटते ईशान्येश्वर मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत ही आग पेटत जाणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.